मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञ जीवो धरार्थावतार कलांकांक तेजोधिकामो जीवत्र कलानीशवादा परोदार दीक्षो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नदी दिव्यगोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जन वैष्णवासी जया वर्णिता प्रेमे आह्लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधोराम तपोवनाधिगमन अथवा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावण कुम्भकर्ण हनन एतद्धि रामायण लोकाभिरामं रणरङ्गधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुक्लां ब्रह्मविचारसार परमा आद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी अभयदा जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकायां विदधतीं
पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा। एकदा मोठ्या प्रेमाने ज्या प्रभूच्या कृपेमुळे ज्या प्रभूची कथा आपण श्रवण करत आहोत, सगळ्यांनी टाळी वाजवून त्या प्रभूचं भजन सगळ्यांनी करायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे. Ram
मंगल भवन मंगलकारी प्रभु सुदर्शन कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरु जोग महाराज की जय। मर्यादा पुरुषोत्तम अखिल गुण निधान संपूर्ण विश्वाला असणारा ज्याचा आधार आहे करतो मान्यता करतो सर्व शक्तिमान ज्याच्या सत्तेने विश्व चालतं त्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही बोलतो ज्याच्या सत्तेने सगळ्याच गोष्टी घडतात अशा असणाऱ्या त्रेतायुगातील एक बाणी एक वचनी एक पत्नी असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रजींची कथा आपण श्रवण करत आहोत। त्याच भगवान परमात्म्याच्या कृपेने हळूहळू करत एक एक दिवस पुढे चालत आज आपण 6व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलो। फक्त एक दिवस कथेचा शिल्लक राहिला तो उद्याचा दिवस। त्याच्या कृपेने सगळ्या गोष्टी घडतात त्याची कृपा आहे म्हणून आपण आज व्यवस्थित बसलेलो आहोत। त्याची अवकृपा झाल्यानंतर काय परिणाम होतात आपण सगळे त्यांना जवळून अनुभवतो। नवे आपण तर भगवान परमात्म्याच्याच सत्संगतीमध्ये राहणारे आहोत। त्या भगवान परमात्म्याची कृपा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे। प्रत्येक जीवाला जर गरज असेल तर ती फक्त देवाची गरज आहे, आपल्या स्वरूपाची गरज आहे। आणि या जगामध्ये आपल्या स्वरूपाचा जर कोण असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे।
बाकी जेवढे मंडळी आपल्या जवळ येतात, आपल्यापासून दूर जातात, ते आपले नाहीच म्हणून आपल्या जवळून दूर जातात. प्रत्येकाला अपेक्षा त्या भगवान परमात्म्याची, त्याचं कारणही तितकं वैशिष्ट्याचं आहे. आपण त्याचे अंश आहोत म्हणून. जसं समुद्रामधलं पाणी ऊन पडायला लागल्यानंतर त्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे त्याची वाफ तयार होते. आणि त्याची तयार झालेली वाफ कुठेतरी वाऱ्याने म्हणा, हवेने म्हणा वर जाते. त्या वाफ्याच्या नंतर ढग तयार होतात आणि वाऱ्याने ते ढग इकडून तिकडे वाहिले जातात. काही काळानंतर त्या ढगालाच लागलेली गार हवा, त्या हवेतून, त्या हवेच्या द्वारा त्या ढगामधून पावसाचे थेंब तयार होतात. ते थेंब कुठेही पडतात. कधी गावामध्ये पडतात, कधी डोंगरामध्ये पडतात, कधी छतावर पडत असतील, कधी नालीत पडत असेल, कधी ओढ्यात पडत असेल, कधी नदीत पडत असेल. कुठेही थेंब पडू द्या पावसाचा, कुठेही थेंब पडू द्या. त्याचं रूपांतर एका कुठल्या तरी नालीमध्ये होतं, नंतर त्याचं रूपांतर एखाद्या ओढ्यामध्ये होतं, त्याच पाण्याचं रूपांतर एखाद्या नदीमध्ये होतं, त्याच पाण्याचं रूपांतर एखाद्या महानदीमध्ये होतं. आणि शेवटीला ते पाणी जातं कुठे? जिथून त्याचं बाष्पीभवन झालं होतं त्याच ठिकाणी ते पाणी परत समुद्रामध्ये पूर्णत्वाला जातं. महाराजांनी वर्णन केलंय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्या पाण्याची वाफ होते समुद्रातून आणि ते पाणी परत जर कुठे जात असेल तर समुद्रालाच जातं. का जातं? त्याचं कारण एकमेव आहे, त्याची उत्पत्ती तिथून आहे, त्याचं स्वरूप समुद्र आहे म्हणून ते समुद्रापर्यंतच जातं. सुभाषितकार वर्णन करतात, आकाशात पतितम तो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. जसं पाणी त्याच्या स्वरूपाच्याच ठिकाणी जातं, कुठेही पडू द्या, कुठेही असू द्या. याच पद्धतीने आपण सगळे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचे आहोत म्हणून प्रत्येकाला अपेक्षा देवाचीच आहे. कुणी असू द्या, आस्तिक असू द्या, नास्तिक असू द्या, त्याला देवाची अपेक्षा आहे. तुम्ही आम्ही मंडपामध्ये येऊन बसत असेल, आपल्याला देव अपेक्षित आहे म्हणून आपण इथपर्यंत येऊन बसतो. आपण आस्तिक आहोत, आपण देवाला भजणारे आहोत म्हणून आपण मंडपापर्यंत येऊन पोहोचतो. पण जे नास्तिक आहे ते सुद्धा सांगतात जे होतं ना ते देवाच्या कृपेने होतं. त्यांना सुद्धा माहिती आहे. आपण देवाच्या समोर उभं राहणार, देवाला अक्षदा फुलं वाहणार, देवाची पूजा करणार. काही मंडळी नास्तिक आहेत, त्यांना वेळ नाही, तरी सुद्धा गाडी ड्रायव्हर वगैरे जर तुम्ही जर पाहिले तर त्यांचा 4-4, 5-5 दिवसाचा प्रवास चालू असतो. तरी सुद्धा ती गाडी एखाद्या पुलावून पलीकडे गेली, अमावस्याचा दिवस असला, एखादा पूजेचा दिवस असला, त्या गाडीला नारळ फोडणार, तिला अगरबत्ती लावणार, तिची पूजा करणार. पूजा देवाला कुठेतरी मानणाराच वर्ग आहे प्रत्येक जण. का? याचं कारण असे, आपण सगळेच देवाचे लेकर आहोत ना, म्हणून देवाला मानणारे आहोत. आस्तिकता असो अथवा नास्तिकता असो. आणि त्याच्या संयोगाने आपण गेले 5 दिवस भगवान परमात्म्याचं गुणगान करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचा 6वा दिवस मोठ्या थाटामाटामध्ये, उत्सवामध्ये, आपण सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये भगवान बजरंगबलीच्या या पवित्र प्रांगणामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादाने, त्यांच्या छत्रछायेखाली आपण हा महोत्सव साजरा करत आहोत. आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आहात, वयोवृद्ध मंडळी आहात, सप्ताहाचे कमिटी मंडळ असेल, कार्यकर्ते मंडळे असेल, सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमचे सर्व गुणवान सहगायक मंडळी, त्यामध्ये परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य, कीर्तनकार, भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण रामजी महाराज धमाले हे सुद्धा उपस्थित आहेत. विशेषतः ज्यांचं माझ्यावर अत्यंत जवळचं प्रेम आहे असे गायन सम्राट श्री हरिभक्तीपरायण मनोजी महाराज गोडके हे सुद्धा आज विशेष उपस्थितीमध्ये आहेत. श्री हरिभक्तीपरायण
ज्यांचा बँजो ऐकत राहावा आणि त्यामध्ये 3 तास संपून जावे असे असणारे श्री हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज पवार सुंदर वाजवतात. त्याचप्रमाणे आमचे जीवस्य कंठस्य अतिशय जवळची मैत्री असणारे आमचे अरुणजी महाराज ठेंगडे उत्कृष्ट तबला वाजवतात, ते सुद्धा उपस्थित आहे. महाराजांच्या संस्थेतील काही विद्यार्थी मंडळ, गुणवान मंडळी ते सुद्धा उपस्थित आहेत. आमचे सेवाधारी महाराजही उपस्थित आहेत. वर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण एक दिवस पुढे सरकत आहोत. विशेषतः आजची तिथी माघ शुद्ध तृतीया आहे, म्हणजे आज धर्मनाथ बीज आहे. नाथ संप्रदायाच्या दृष्टीने, नाथ परंपरेच्या दृष्टीने वैशिष्ट्याचा दिवस आज आहे. त्याला धर्मनाथ बीज म्हटलं जातं. आजच्याच दिवशी धर्मनाथाचा जन्म झाला, म्हणजे मच्छिंद्रनाथाचा मुलाचा जन्म आज झालेला आहे. आणि त्याला अनुग्रह देण्याचं काम आजच्याच दिवशी श्री गोरक्षनाथ महाराजांनी केलंय. म्हणून नाथ संप्रदायातील दीक्षेचा दिवस आहे, त्यांच्या परंपरेचा दिवस आहे, वैशिष्ट्याचा दिवस आहे. हे सगळे उत्सव, वार, परंपरा, संप्रदाय असतील, पंथ असतील, हे सगळे जोपासल्या जातात. ते आपल्या भारत भूमीमध्ये जोपासल्या जातात. इतर भूमीमध्ये, इतर देशामध्ये संप्रदाय नाही, पंथ नाही, ग्रंथ नाही, केवळ मोज करणं, चैन करणं एवढंच त्यांचं कार्य आहे. भारत सोडून जर आपण इतर देशात जर गेलो, तिकडे काहीच नाही, ना कीर्तन, ना प्रवचन, ना हरिपाठ, ना मंडप, ना श्रोते, ना काही घेणं नाहीये. त्यांना गरजच उरली नाही. ते फक्त मजा करतात, चैन करतात, भरपूर पैसा कमवतात. हे सगळं जे कुठं असेल ते फक्त आमच्या भारत देशामध्ये आहे. मला वाटतं एका महाराजांनी सांगून गेले मागे, आपल्या भारत देश इतकी पवित्र भूमी आहे, जगामध्ये भारतालाच फक्त भारत माता म्हटलं जातं, इतर देशाला नाही. इतर राष्ट्र पैशाने समृद्ध असतील, शिक्षणाने समृद्ध असतील, पण आमचा भारत देश संस्कृतीने समृद्ध आहे. आपल्या भारत देशासारखी संस्कृती कुठंच नाहीये, कुठंच नाहीये. आपल्या भारतासारखे मंदिर, त्या मंदिरावर कळस जगात कुठे पाहायला भेटणार नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचा पोशाख, अंगामध्ये धोतर आहे, पांढरा शर्ट आहे, डोक्यावर टोपी आहे, अंगामध्ये पंचा रुमाल आहे, ही संस्कृती कुठे पाहायला भेटणार नाही. आपल्या भारतीय स्त्रीचा जगाने गौरव करा अशी अतिशय सुंदर आहे. डोक्यावर पदर असणं भारतीय स्त्रीचं लक्षण आहे. इतर देशामध्ये पदरच उरला नाही. हे संस्कार आपल्याकडे सध्या आता संक्रांत झाल्यामुळे हळदी कुंकाचा कार्यक्रम अजून सुद्धा चालू असेल. भरपूर दिवस चालतो, 2-1 महिने चालत असेल. ज्यांच्या त्यांच्या सावडीने जसं जमेल तसं. मग कंगवा द्या, फणी द्या, साबणाचे खोके, चाकू, चाटू नाही देत, ते महागात असेल. आपलं 15-20 जणींना हळदी कुंकवाचा. मला सांगायचं, हा संस्कृतीचा कार्यक्रम सुद्धा भारत देशामध्ये दुसरं कुठे हो. भारत देशामध्ये पंढरपूर सारखं क्षेत्र आहे, आळंदी सारखं क्षेत्र आहे, ज्ञानोबरायासारखे, तुकोबरायासारखे संत महात्मे, प्रभू रामचंद्राचा अवतार या भारत भूमीमध्ये आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे. या भारतामध्ये गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, नर्मदा आहे, सिंधू, कावेरी, तापी, गोदावरी सगळ्या नद्या भारतामध्ये आहे. अतिशय पवित्र भारत देश आहे. एका कवीने सुंदर वर्णन केलंय. आपल्या भारतामध्ये एखाद्या झाडावरच्या जर चिमण्या जर आपण जर पाहिल्या तर त्या चिमण्या नुसत्या चिमण्या म्हणून नव्हत्या, त्या सोन्याच्या चिमण्या होत्या. अतिशय सुंदर आहे. यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, 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 वो भारत देश मेरा,
हो धरती हो जहाँ ऋषि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला। शहर बाल एक मोहन और राधा है एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। गाल गाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा यमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को लगाए, अमृत पिलवाए, जल और फूल उगाए, केसर हरे बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वंदे मातरम। आसमान से बातें कर मंदिरों शिवाय, आसमान से बातें कर मंदिरों शिवाय। किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले, और प्रेम से बना जाए जत शाम सवेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। अत्यंत सुंदर वर्णन केलं कवीने। ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, जहाँ गंगा यमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम को अमृत पिलवाए। ओ भारत देश है मेरा। म्हणतात जुन्या काळात, म्हातारे मंडळी माझ्या समोर आहे, आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता म्हणतात बरं जुन्या काळात। मला माहिती नाही, मी आत्ताच आहे, आत्ताच्या काळातला आहे, नाही तर मला लय म्हातारा दिसतो, नाही आत्ताच आहे। जुन्या काळातले जुने मंडळी सांगतात भारतामध्ये सोन्याचा धूर म्हणजे सोनं जाळत होते असं नाही, पण सोन्याचं वैशिष्ट्य आहे। महिला मंडळ माझ्या समोर जास्त आहे, सोन्याच्या बाबतीत तुम्हाला जास्त माहिती। त्या सोन्याला त्याला तापवावं लागतं, त्याला गरम करावं लागतं, त्या भट्टीमध्ये जर ते सोनं टिकलं तर ते खरं ओरिजिनल सोनं आहे। त्याला म्हणतात 100 नंबरी। त्या सोन्याला कितवा कस लागावा लागतो, कितवा कस लावतात सोन्याला, शेवटचं खरं सोनं सांगा ना, सोनं माहित आहे तुम्हाला? नुसती करायची हौस आहे मग। खरं सोनं कळायला पाहिजे ना, आपण करायला जातो ना।
कितवा कस लावतात सोन्याला, म्हणजे ते खरं सोनं आहे असं ओरिजिनल 24 कॅरेट. वा. त्याला कस लावतात 16वा कस. 16व्या कसापर्यंत जर ते गेलं, 24 कॅरेट इंग्लिश मध्ये, त्याला 16वा कस लावा लागतो. 16व्या कसापर्यंत ते सोनं जर आग्नीत टिकलं तर ते ओरिजिनल खरं सोनं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. 16वा कस लागेपर्यंत ते सोनं टिकलं पाहिजे, ते खरं सोनं. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे सोनं इतकं होतं की इतके सोनं तयार केलं जायचं. कित्येक परराष्ट्रीय आक्रमण आपल्या भारतावर झाले आणि त्या लोकांनी आपल्याला लुटून नेलं. म्हणून आता आपली ही परिस्थिती आहे. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात संपत्तीवान देश जर कोणता असता तर तो म्हणजे आपला फक्त भारत देश राहिला असता. फक्त भारत देश. त्या भारतामध्ये, या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन आहे, त्यांचं फिरणं आहे, त्यांच्या बाळलीला असेल, त्यांचा राज्याभिषेक असेल, त्यांचा वनातला प्रवास असेल, या सगळ्या गोष्टी याच पवित्र भारत देशामध्ये झाल्या. कालपर्यंत आपण भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर एक एक दिवस प्रवास पुढे करत करत चित्रकूटापर्यंत येतात आणि तिकडे राजा दशरथांचा अंत समय येतो. ते देह सोडून निघून जातात. स्वर्गलोकामध्ये राजा दशरथजी जातात. आता चित्रकूटावर राहण्यात फारसं स्वारस्य नाही, म्हणून प्रभू तिथून पुढे शरभंग नावाच्या ऋषीच्या आश्रमात आहे. राक्षसवधाची भगवंताची प्रतिज्ञा आहे. आणि त्यानंतर प्रभू सीता आई साहेब आणि लक्ष्मणजी पंचवटी सारख्या तीर्थक्षेत्रावर येऊन राहतात. गोदावरी सारखी पवित्र वाहणारी तिथे नदी आहे. रोज गंगेचं स्नान करावं, कुटियेमध्ये राहावं, भगवान परमात्म्याने दानधारणा करावी, सीताई साहेबांनी भगवान प्रभूची सेवा करावी आणि लक्ष्मणजीने काहीतरी जंगलात जावं, अरण्यात जावं, कंदमुळं फळं खाण्याकरता घेऊन यावे. रोजचा नित्यक्रम चालू आहे. एक दिवस सीतामाई समोर एकटी बसलेली आहे आणि इंद्राचा मुलगा जयंत त्याने कावळ्याचं रूप घेतलं आणि सुंदर श्री दिसते म्हणून तिला छेडण्याचा प्रयत्न केला कावळ्याच्या रूपामध्ये त्या जयंताने. प्रभू रामचंद्र लांबून बसून पाहतात, कुठला तरी पक्षी आहे सीता मातेची छेड काढतो. प्रभूला अंतर्ज्ञानाने लक्षात आलं, हा दुसरा तिसरा कोणी नसून इंद्राचा पुत्र जयंत आहे. कावळ्याचं रूप घेऊन माझ्या पत्नीची छेड काढतो, तोचा मारायचा प्रयत्न करतो. विशेषतः एरवी जर आपल्याला कावळ्याचा जर स्पर्श जर झाला तर आपण अपवित्र होतो. कावळ्याला पवित्र मानत नाही आपल्या शास्त्रदृष्ट्या. त्याचं फक्त 2-3 वेळेलाच आपल्या जीवनामध्ये काम पडतं. एक म्हणजे पितृपक्षामध्ये दशक्रिया विधीच्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राचंच तसं वरदान त्या कावळ्याला आहे. कावळा माझ्या पत्नीला स्पर्श करून अपवित्र करण्याचा प्रयत्न करतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून जयंत आहे. प्रभूला राग आला. प्रभूने एक दर्भाची काडी म्हणजे गवताची काडी घेतली आणि त्या कावळ्याला फेकून मारली, तर ती त्या कावळ्याच्या एका डोळ्यामध्ये घुसली, त्याचा एक डोळा फुटला. त्याला शिक्षा मिळाली, तो माफी मागून काय असेल निघून गेला. पण तेव्हापासून प्रभूने डोळ्याला काडी मारली, एक डोळा कावळ्याचा फुटल्यामुळे तेव्हापासून कावळ्याला एकच डोळा असतो, 2 नाही. तुम्ही कावळा जवळून पहा, लगेच उद्या प्रयोग करा असं म्हणतच नाही. आपण कावळे रोज पाहतो. कावळ्याला डोळे म्हणजे बाहेरचे डोळे दिसताना 2 दिसतात, पण त्याला बुबुळ मात्र एकच आहे. तेच बुबुळ तो दोन्ही डोळ्यात फिरवतो आणि एका बुबुळाने पाहत राहतो. कावळा कधी असा सरळ चालतच नाही. पहा तुम्ही कावळ्याला पहा, कित्येक कावळे भेटतात आपल्याला सरळ चालत नाही, असे आडवे घुसतात कावळे. त्या कावळ्याला म्हणलं कर बाबा सरळ का चालत नाही, तो म्हणला का वळा, सरळ चालन परत वळा, त्यापेक्षा का वळा. लोक अगोदरच म्हणतात ना वळणही नको काहीच नको, ते आडवं चालतं असं आडवं.
त्याला फक्त एक बुबुळ आहे म्हणून त्याचा प्रवास आडवा आहे. त्या जयंताला दंड दिल्यानंतर एक दिवस भगवान प्रभू रामचंद्र सीताई साहेब आपल्या कुटियामध्ये बसलेले आहेत. लक्ष्मणजी कंदमुळं फळं आणण्याकरता गेलेले आहे आणि प्रभू आता सीतेला उपदेश करतात, सीते आपण भयानक अरण्यात आहोत. विशेषतः आपण मी प्रभूचा अवतार घेऊन या भूतलावर आलो. काही लीला मला कराव्या लागतील. काही लीला करण्यासाठी आजपासून तू माझ्या सोबत न राहता तू आजपासून अग्नीमध्ये राहायचंय. भगवंताने मायावी अग्नी निर्माण केला आणि जी खरी सीता होती आपल्या जवळ बसलेली त्या सीतेला भगवान प्रभू रामचंद्र आता अग्नीमध्ये ठेवतात आणि स्वतः जवळ एक मायावी सीता निर्माण करतात. खरी सीता अग्नीमध्ये आहे. वैशिष्ट्याने मी कारण सांगतो पुढे. काही वेळानंतर रावण सीतामय्याला चोरण्याकरता हरण करण्याकरता येणार आहे. ज्या वेळेस पण सुरू होता, स्वयंवर सुरू होतं, त्यावेळेला जी सीतामय्या ते धनुष्य गाडा गाडा म्हणून खेळत होती, ते धनुष्य राजा रावणाला उचललं नाही. तर सीता कशी राजा रावणाला उचलेल? पण ज्या अर्थी राजाला त्या रावणाला सीता उचलते त्या अर्थी ती खरी सीता नाहीये, खोटी सीता आहे म्हणून उचलल्या जाते. खरी सीता असती तर जागची हल्ली नसती त्याच्याकडून. म्हणून आता सीतामय्या अग्नीमध्ये प्रवेश करतात. आता सोबत प्रभूच्या मायावी सीता आहे, कारण लीला करायची आहे. आणि प्रभू गप्पा मारत बसलेले. लक्ष्मणजी येतात. काय त्यांचा असं नित्यक्रम रोजचा चालू आहे. एक दिवस संध्याकाळचा प्रसंग आहे. आपली साई सांद म्हणतात त्याला आपल्याकडे. 5च्या नंतरची वेळ आहे. थोडा अंधार पडण्याची आता वेळ झालेली आहे. प्रभू रामचंद्र बसलेले आहे. सीताई साहेब काहीतरी घरगुती महिला आहे म्हणून काहीतरी काम करावं लागतं म्हणून लक्ष्मणजी काहीतरी बाणाला टोक लावतात, काहीतरी काम करत आहेत. असं दृश्य त्या जंगलामध्ये विहार करणाऱ्या एका राक्षसीने बघितलं. ती आकाश मार्गाने प्रवास करत होती. घनदाट अरण्य आणि ती आकाश मार्गाने विहार करत असताना तिने वरून पाहिलं, अरे इथं तर 2 कुटिया दिसतात. अरण्य तर घनदाट आहे. या अरण्यात पशु पक्षी सुद्धा लवकर राहत नाही. या अरण्यात झोपडीमध्ये कोण राहतं? थोडं बारीक नजरेने पाहिलं तर एक सुंदर स्त्री दिसली आणि 2 सुंदर असे राजकुमार तिला दिसले. तिचंच नाव त्रिजटा, मंदोदरी, सुपर्णखा, शूर्पणखा. राक्षसी वृत्तीची आहे. स्वतः राक्षस आहे. रावणाची दिदी ती, रावणाची बहीण आली काय. ती शूर्पणखा आकाश मार्गाने पाहते. सुंदर 2 युग पुरुष दिसतात. अतिशय सुंदर आहे. एक श्याम वर्ण आहे, एक गौर वर्ण आहे. अतिशय सुंदर दिसतात. आणि मी नेहमी बोलत गेलो आहे, राक्षसाची अंतःकरण वृत्ती वाईट असते. त्यांचं स्वरूप बाहेरून किती सुंदर दिसतं आणि किती विकृत दिसते याला महत्व नाही. अंतःकरण वृत्ती फार वाईट असते, म्हणूनच त्यांना राक्षस म्हटलं जातं. ती शूर्पणखा छळ करण्याकरता एका सुंदर स्त्रीचं रूप घेते आणि त्या आश्रमासमोर प्रगट होते. भगवान प्रभू रामचंद्रासमोर जाते. युगपुरुष दिसतो. अतिशय सुंदर आहेस. कुठून आलास? काय नाव आहे तुझं? प्रभूला विचारतो. प्रभूने आपलं सांगितलं, आम्ही राजा दशरथाचे मुलं आहोत. आमच्या वडिलांनी आम्हाला आज्ञा केली म्हणून 14 वर्ष वनवासात आलो. तिने सांगितलं, सुंदर दिसतोस. एवढ्या अरण्यामध्ये राहण्याचं काय कारण? आलो आम्ही, राहतो इथं. 14 वर्षाचा वनवास संपवायचा आहे. बरं ठीक आहे, पण माझी एक इच्छा आहे. मी स्वर्गातली देवांगना आहे आणि तुझं स्वरूप अतिशय सुंदर आहे. तुझ्या स्वरूपाला मी मोहित झाले. माझी एक इच्छा आहे की तुझ्यासोबत माझं लग्न झालं पाहिजे. मायावी लोक, कपटी लोक असेच असतात. माझं तुझ्यासोबत लग्न झालं पाहिजे. प्रभूने सांगितलं माझ्यासोबत लग्न झालं पाहिजे. ठीक आहे, तू स्वर्गातली देवांगना आहेस, मी सुद्धा सुंदर आहे, इथपर्यंत मान्य आहे. ठीक आहे, तुझ्यामध्ये तरी नाव ठेवण्यासारखं काय, अतिशय सुंदर दिसतेस. आणि एक सांगू का, ती समोर जी बसली ना, ती
ती समोर ओट्यावर बसलेली दिसते ती माझी पत्नी आहे, माझी धर्मपत्नी आहे. आम्ही दोघं पती पत्नी आहोत. त्यामुळे तिच्याकडे जर बघितलं तर ती तुला लवकर स्वीकार करणार नाही. म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, कारण माझी पत्नी माझ्यासोबत आहे. पण तो पलीकडे बसलेला दिसतोय का, तो माझा लहाना भाऊ आहे, माझा छोटा भाऊ आहे. आणि प्रभू आता खोटं बोलतात. प्रभू सांगतात त्याचं अजून लग्न झालेलं नाही, जा त्याला जाऊन विचार, कदाचित तो लग्न करेल आणि तो सुद्धा सुंदर आहे. तिला काय महाराज इकून नेली, तिकडे गेली. लक्ष्मणाजवळ जाते. लक्ष्मणाला सांगते अतिशय सुंदर आहे, गोरा गोमटा आहेस, मी स्वर्गातली देवांगना आहे, मला असं वाटतं तू माझ्यासोबत लग्न केलं पाहिजे. लक्ष्मणजी म्हणतात, प्रभूने डोळ्याने खुणवलं. लक्ष्मणजी सांगतात मी लग्न करायला मलाही काही हरकत नाही, मी लग्न करतो. पण एक वैशिष्ट्य असेल, ते जे आहे ना ते माझे मोठे बंधू आहे. आणि त्याच्या तिकडे बसलेले दिसतात ती माझी भाभी आहे, माझी वहिनी आहे. आणि माझा एक नियम आहे, मी प्रभूची सेवा करतो आणि सीता आई साहेबाची, मी दोघांची मी सेवा करतो. आणि तू जर माझी पत्नी जर झाली तर तुला त्याची पण सेवा करावं लागेल, वहिनीची पण सेवा करावं लागेल, माझी सुद्धा सेवा करावं लागेल. मग तुला मिळालं ते मिळाल्यानंतर आमच्या तिघांची सेवा तुला करावी लागेल. त्यापेक्षा एक काम कर ना, काय, तू माझ्या प्रभूचीच बायको हो, जेणेकरून तुला तिघांची सेवा करायची गरज नाही, मीच तुझी सेवा करतो ना, मी तुझी सेवा करत जाईल. आणि तिला पटलं ना, ते पण पटतं अशा लोकांना लवकरच. नक्त्याला काय कुठेही गेलं तर हा चाल द्या. त्याला आमचे गुरु श्री गुरु तुळशीरामजी महाराज काकडे अण्णा पैठणकर अण्णा नेहमी त्याला एक शब्द वापरायचे, येड्या हळदीला काय कळतं, अशी मन आहे येड्या. तिला सासरही सारखं माहेरही सारखं. तिला काय, ती परत निघली आणि प्रभूकडे आली. प्रभू असं असं म्हणणं आहे. प्रभूने सांगितलं त्याचं काय आहे ते, माझ्यासोबत माझी पत्नी, जा त्याच्याकडून, त्यालाच म्हण माझा स्वीकार करावा म्हणून. आणि प्रभू लक्ष्मणजीला खुणवतात, ही कोणी स्वर्गातली अप्सरा नाहीये, ही कोणी सुंदरशी नाही, ही रावणाची बहीण शूर्पणखाही आपल्याला फक्त त्रास देण्याकरता आले. हे दोघे जण इकडे तिकडे करतात म्हणून तिला राग आला आणि तिने आपलं मूळ स्वरूप प्रगट केलं. आणि या बाईमुळे जर सगळं होत असेल, या बाईमुळे तू माझा स्वीकार करत नाही, याच बायकोमुळे तू माझा स्वीकार करत नसेल तर हिला संपून टाकते, म्हणून तिने 11 विक्राळ रूप धारण केलं आणि सीता मातेला ती खाणार. तोच लक्ष्मणजी समोर होतात, हातातली तलवार बाहेर काढतात आणि श्रीचा वध करू नये, श्री हत्येचं पातक लागू नाही म्हणून तिचं नाक आणि कान कापल्या जातं, तिला अपमानित केल्या जातं, नाकातून कानातून रक्त वाहिल्या जातं. त्यांचं वर्णन तुलसीदासजी महाराज अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्या या मुखातून वर्णन करतात. नाक कानू बिन भई करा जन्म सबसे धारा. नाक कानू बिन गई
त्याला अवमानित केल्या जातं. आणि कितीही सुंदर स्त्री असू द्या, कितीही सुंदर असू द्या, चंद्राला लाजवेल इतकी सुंदर असू द्या, अतिशय सुंदर तिचा रंग असू द्या, गोरा गोमटा, अतिशय सुंदर तिचे पाय असू द्या, सौंदर्य शास्त्रामध्ये स्त्रीचं वर्णन जसं केलेलं आहे तसं मी आगा देऊन जास्त करत नाही. डोळे कसे असले पाहिजे, नजर कशी असली पाहिजे, अतिशय सुंदर, कितीही सुंदर स्त्री असू द्या, आणि जर त्या स्त्रीला जर नाकच नसेल तर काय कामाचं. महाराजांनी वर्णन केलंय, नाक नाही तेने वाया गेली काय करावी ती 32 लक्षणे, 32 लक्षणांनी युक्त असू द्या, जर नाक नसेल तर तिला कोण मानणार आहे. मग तिला 2.5 लाख जरी पगार असला तरी कोणी लवकर ओरत नाही. कोण लवकर लग्न करणार आहे. आताच्या काळात कसंही चालतं, फक्त जिवंत असली पाहिजे. म्हणतात बाबा कशी चालू नो, तुम्ही फिरतात, सप्ताहाला जातात, कथेला जातात, बघा कशी चालेल. श्रीराम तिचं नाक कान कापलं का, तिची सुंदरताच भंग केली. तिने कसंही रूप आता धारण केलं तर तिला सुंदर कुणी म्हणणार नाही. तिची सुंदरता भंग केली आणि तिची सुंदरता भंग झाली, तिला राग आला. तिनं ते राक्षसी देह प्रगट केला, त्या जंगलामध्ये फिरू लागली. तर त्या जंगलामध्ये तिचे 2 भाऊ राहतात, खर आणि दूषण. एक मुलगी आहे त्रिशरा. तिनं त्यांना जाऊन सांगितलं, काय बसला तिथं, माझा अपमान केला. ते कोण 2 संन्यासाचे, राजा दशरथाचे मुलं म्हणतात, राम सीता सांगतात ते का लक्ष्मणाने माझे नाक आणि कान कापले, माझा अपमान केला, जा त्यांना खाऊन टाका. म्हणून ते खर आणि दूषण हजारो राक्षस सैन्य घेऊन येतात. तर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचे त्या खर दूषणांचा वध करतात, कित्येक राक्षसांना मारून टाकतात. त्या राक्षसांचा सडा पडतो, कितीतरी रक्त सांडल्या जातं आणि आपल्या मुलांचा काही निभाव लागला नाही. हजारो राक्षसांनी मारून टाकले. म्हणून आपण आपल्या दादाकडे आता गेलं पाहिजे. का दादाकडे गेलं पाहिजे, त्याचं त्रिभुवनात त्याची सत्ता आहे, सगळ्या देवतेवर त्याचं राज्य आहे. असा असणारा तिचा दादा म्हणजे राजा रावण. आणि ती शूर्पणखा, नाक काटलेलं, ते कान कापलेले, आणि ती रावणाच्या त्या दरबारामध्ये जाते. रावणाला सांगते तिच्या त्या बोबड्या आवाजामध्ये, काय बसला इथं उच्च आसनावर, लाज नाही वाटत तुला, एकुलती एक बहीण आहे तुझी. त्या लक्ष्मणाने माझे नाक कान कापले, त्या रामाने माझा छळ केला. आणि ती सीता तिथं बसलेली आहे. सीतेचं नाव उच्चारलं की धाड दिवशी उठून उभा राहिला तो राजा रावण. का, त्या सीतेमुळे अपमान झाला होता ना. त्या सीतेचं स्वयंवर पण जिंकण्याकरता मी गेलो तर मला धनुष्य उचलला नाही. आणि ती सीता म्हटलं तर मग रावणाने विचारलं, कोण आहे, कुठं आहे. तिने सांगितलं, पंचवटीमध्ये वनवासी वेशामध्ये आहे. फक्त 3 जण आहे, राम, लक्ष्मण आणि सीता. बदला तू घेतला पाहिजे. राजा रावणाने सांगितलं, दीदी तू काळजीच करू नको. कारण असा भाऊ पाठीला कासल्यावर काय दीदीला काळजी करायची गरज आहे. आणि रावणाने युक्ती रचली, काहीतरी पर्याय केला पाहिजे. त्या सीतेला आपण त्यावेळेस गेलो, आपल्याला मिळवता आले नाही. जो धनुष्य आपल्याला जागचा लवकर हलत नव्हता, तो धनुष्य त्या रामाने सहज मोडला. कदाचित रामात सुद्धा भरपूर ताकद असली पाहिजे. जर आपण समोरासमोर जर गेलो, युद्धामध्ये आपला निभाव लागणार नाही. कदाचित त्यांच्याकडे शस्त्रास्त्र जास्त असले पाहिजे, म्हणून आपण युद्ध करायचं नाही. तर कपटाने त्या सीतेला उचलून आणायचं. मग काय करायचं, काही नाही. रावणाला एका व्यक्तीची आठवण झाली, ते म्हणजे मामा, मारीच मामा. आणि या मामा लोकांनी त्याच्यामध्ये भरपूर मोठं नाव करून ठेवलंय. सगळीकडे पहा मामाचे. कृष्ण चरित्रात गेले तर कंस मामा, महाभारतात गेले शकुनी मामा, रामायणात गेले मारीच मामा. म्हणजे मामांचं नाव फार मोठं आहे, मला एवढंच सांगायचं. आणि आताच्या काळात जर आले तर फडणवीस मामा, एकनाथ मामा, अजित मामा.
आहे ना आताची पोरांची मामा, आपल्या बहीण आईचा भाऊ आहे ना तो, लाडक्या बहिणीचा, आता मामाच आहे ना, आणि मामाचाच युग आहे. मी यांचा मामा आहे, भाषेचा वय आहे माझ्या. मामाची आठवण झाली. मारीच मामाचं ध्यान केलं की मारीच मामा लगेच समोर प्रकट झाला. काय म्हणतात बाचेबा सांगा. बाच्याने सांगितलं काही नाही, माझ्या दिदीची त्यांनी चेष्टा केली, तिचा अपमान केला, आणि ती सीता अरण्यात आहे, तिला आणण्याकरता आपल्याला जायचंय. कोण कोण आहे तिथं? राम आहे, लक्ष्मण आहे. त्या मारीच मामाने सांगितलं अजिबात जाणार नाही. अरे मागच्या वेळेला त्या यज्ञाचा विध्वंस करायला गेलो तर बिना टोकाचा बाण मारला तर समुद्राच्या या कडेला येऊन पडलो, आणि आता जर टोकाचा जर मारला तर जिवंतच येणार नाही. ते रामही नको, लक्ष्मणही नको, सीताही नको, तुला जे करायचं ते कर. आणि मग वाशाने सांगितलं जर तुम्हाला माझं ऐकायचं नसेल, तिथे जाऊन रामाच्या हाताने जर मरायचं नसेल तर आता मी लगेच मारतो. काढलं शस्त्र, मारणार. मारीचाने सांगितलं थांबा, तुमच्या हाताने मरून नरकाला गेल्यापेक्षा देवाच्या हाताने मरून स्वर्गाला जातो, कशाला तुमच्या हाताने मरू. आणि सांगा काय करायचं. त्याने सांगितलं काहीच नाही, फक्त सोन्याचं हरण व्हा, सोन्याचं मृग असं रूप धारण करा. राक्षस मायावी असतात, कुठलंही रूप त्यांना घेता येतं बरं का पुरुष मंडळी. राक्षस मायावी असतात, कुठलंही रूप घेता येतं. ते राक्षस कधी क्रोधाने बोलतात, अतिशय रागाने, कधी कधी अतिशय प्रेमाने बोलतात. काय महाराज या ना, आमच्या घरी आलेच नाही, जे हरी यायला पाहिजे होत तुम्ही, तुमच्यासाठी चहा करून ठेवला होता. अतिशय प्रेमाने बोलतात. आणि नंतर म्हणतात याला काय काम आहे, रोज हे घर झालं की ते घर. मला वैशिष्ट्य राक्षसाचं सांगायचं, कुठलंही रूप त्यांना घेता येतं, कुठलीही भूमिका निभावता येते, एवढंच. सुंदर सोन्याचं हरण व्हायचं, त्या कुटियेच्या समोरून जायचं. तुम्ही त्या समोरून कुटिये समोरून गेले की सीतेला तुमच्याबद्दल मोह निर्माण होईल, ती रामाला निश्चित तुमच्या मागे पाठवेल, आणि माझं जे कार्य आहे मी ते कार्य सफल करण्यामध्ये यशस्वी होईल. मामाने ठरवलं जातं. आता मारीच मामा रावण त्या पंचवटीपर्यंत येतात. त्या मारीचाने सुंदर हरणाचं रूप घेतलं, आणि ते हरण म्हणजे सोन्याचं हरण. अगोदरच हरण सुंदर दिसतं, हरणाचा अगोदरच मोह असतो, त्यामध्ये जर ते सोन्याचं असलं तर अधिक मोहात पाडतं ते. आणि त्या हरणाने त्या कुटेच्या समोरून जाणं येणं सुरू केलं. सीतामाईने पाहिलं सोन्याचं हरण दिसतं. प्रभूला विनंती केली, प्रभू मला या हरणाची जर कंचुकी चोळी जर मिळाली तर किती चांगलं होईल. आयुष्यात मी तुमच्याकडे काय मागितलं, 14 वर्षाचा वनवास चालू, काही मागितलं नाही, मला काहीच नकोय तुमच्याकडून. फक्त हे समोर जे हरण दिसतं ना अतिशय सुंदर आहे, सोन्याचं हरण आहे, याला मारून याच्या कातड्याची जर मला चोळी करून मिळाली तर प्रभू बरं होईल. तुमच्या चरणावर माझी विनंती आहे. आणि स्त्रीचा हट्ट पूर्ण केला पाहिजे, शास्त्र सांगतं. पतीने तो पूर्ण केला पाहिजे, त्याचा अधिकार आहे. प्रभू आता बाण घेतात. लक्ष्मणाला सांगतात जोपर्यंत मी कुटियामध्ये येत नाही तोपर्यंत कुटिया सोडायची नाही, तोपर्यंत जागा सोडायची नाही सांगितलं जातं. आणि प्रभू धनुष्य बाण घेऊन त्या हरणाच्या मागे लागतात. तर ते हरण लांब पळत जातं, दूर दूर पळतं. प्रभूला माहितीये काय चालू आहे, पण लीला घडली पाहिजे. मला काही समजत नाही, या पद्धतीने प्रभू त्या हरणाच्या मागे पळतात. ते हरण दूर पळतं, कधी लपतं, कधी बाहेर येतं, कधी लपतं. असं करत करत फार दूर कुटियापासून दूर गेलं. प्रभूने विचार केला आता याच्या मागे जास्त पळण्यात फायदाच नाही, म्हणून प्रभूने धनुष्याला बाण लावला. एक बाण असा त्या हरणाच्या दिशेने सोडला, ते बाण त्या हरणाच्या छातीमध्ये घुसला, धाड दिशी ते हरण खाली पडलं. हरण जेव्हा खाली पडलं तेव्हा ते हरण म्हणून खाली पडलं नाही तर मारीच मामा म्हणून बाहेर खाली पडलं. ते मरता वेळेस त्याचं जे खरं रूप होतं ते प्रगट झालं. ठरल्याप्रमाणे त्याने सुरू केलं. काय ठरलं होतं रावणासोबत, तिकडे गेल्यानंतर तू मेला की मरायच्या वेळेला फक्त लक्ष्मणाला आवाज द्यायचा. आणि त्याने सुरू केलं लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. त्या हरणाने रामाला वाटलं नेमकं मेलं हे, मला माझ्या भावाला का आवाज देतोय. तो आवाज
कुटीमध्ये असणाऱ्या लक्ष्मणजीच्या कानावर गेला, तोच आवाज सीतामय्याच्या कानावर गेला. लक्ष्मणाला माहित होतं माझ्या प्रभूला कोणीच काही करू शकत नाही, त्यामुळे हा प्रभूचा आवाजच नाहीये. पण ज्या वेळेस सीतेच्या कानावर तो आवाज पडला तर सीतेने सांगितले, भाऊजी माझे मालक कुठल्या तरी संकटात आहे, आपण त्यांची मदत करण्याकरता गेलं पाहिजे. लक्ष्मणाने सांगितलं, आई साहेब, प्रभूला या जगामध्ये कोणी विजा करेल अशी शक्तीच या जगामध्ये नाही. सीतामय्या सांगते, आवाज येतोय करून जायला पाहिजे. लक्ष्मणजी सांगतात, नाही जाण्याची गरज नाही. आणि आता सीतेला राग येतो. का राग येतो? ती मायावी म्हणून. आतापर्यंत सेवा केली लक्ष्मणाने, आतापर्यंत लक्ष्मणाबद्दल वाईट विचार कधीच आला नाही, आणि आज सीतेच्या मनात वाईट विचार येतो. सीतामय्या सांगते, भैया भाऊजी, कदाचित तुमच्या अंतःकरणात अशी वृत्ती आता होत असेल, माझे प्रभू तिकडे जावे, तिकडे मरावे, त्याच्या पश्चात माझा तुम्ही उपभोग घ्यावा. या पद्धतीनं तिला असं मनात तिला वाटलं, तिने बोलून दाखवलं. लक्ष्मणजीला रागाला. लक्ष्मणजी सांगतात, आई तुमची आज्ञा म्हणून मी जातो, पण या जंगलामध्ये श्वापद फिरतात, राक्षस फिरतात, फक्त माझी एक आज्ञा आहे. एक धनुष्याचा बाण समोर घेतला, त्या धनुष्याने अशी कुटियासमोर रेष ओढली आणि सांगितलं, आई फक्त एक आज्ञा आहे, कुणी आलं कसंही आलं तरी रेष ओलांडण्याचा कधीच प्रयत्न करू नका. लक्ष्मणजी घाईघाईने जातात, प्रभू रामचंद्राला भेटतात. तोच प्रभू रामचंद्र सांगतात, पळताना हरण होतं ना, आता हे राक्षस झालं नाही, हाच तो मारीच आहे, आपण बिना टोकाचा बाण मारला तो. याने तुमच्या आवाजातून मला का आवाज दिला प्रभू? त्यांचा ते दोघांचा तिकडे जंगलात असणारा संवाद चालू आहे. आणि इकडे रावणाने तीच संधी पाहिली. विमान खाली उतरवलं. राक्षसी वेशात जर गेलं तर सीता आपल्याला स्वीकारणार नाही, म्हणून ती सुंदर साधूचा वेश तो रावण घेतो, कुटीच्या समोर उभा राहतो आणि ती लक्ष्मण रेषा पार करण्याचा प्रयत्न करतो. ती पार होत नाही. का होत नाही? तर ती एका साधूने, एका भगवत भक्ताने घातलेली रेषा आहे, ती पार करता येत नाही. रावणाला वाटलं आपल्याला मध्ये जाता येत नाही, पण तिला आपण बाहेर बोलू शकतो ना. रावणाने सांगितलं, भिक्षाम देही, मला भिक्षा वाढली पाहिजे. आणि प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य आहे, प्रत्येक संसारिकाचं कर्तव्य आहे, आपल्या दारात आलेला कुणी अतिथी असो त्याला तांबर पाणी, चतकुर भाकर आपण दिली पाहिजे. सीतेला ही गोष्ट माहिती, आपण संसारिक आहोत, समोर आलेला जो गृहस्थ आहे तो साधू आहे, त्याला आपण भिक्षा वाढली पाहिजे. सीतेने सांगितलं, प्रभू तुम्ही मध्ये या, तुम्हाला भिक्षा वाढते. त्याने सांगितलं, मध्ये येणार नाही, द्यायची असली तर दे, नसेल द्यायची तर शाप देतो, तुलाही मारतो, तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकतो. सीतेने सांगितलं, शाप वगैरे काही देऊ नका, मी येते बाहेर. सीतेने काही भिक्षा हातात घेतली. लक्ष्मणाने वारंवार सांगितलं की ही रेषा ओलांडू नका, रेषा जर ओलांडली तर अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे. असंच असतं, भगवत भक्ताने, साधू पुरुषाने, संत महात्म्याने जी रेषा जर घातलेली असेल आणि ती रेषा जर आपण आपल्या जीवनात जर ओलांडली तर घात होण्याची शक्यताच असते. कित्येक जणांचा घात झाला. संत महात्मे, साधू पुरुष यांनी आपल्यासाठी किती चांगल्या रेषा घातल्या. आपल्यासाठी साधूने घातलेली रेषा म्हणजे मातृदेवो भव, आईला देव मानलं पाहिजे. साधूने आपल्यासाठी घातलेली रेषा आहे. आपण आईला देव मानलं पाहिजे. जर ते आईला देव मानत नसतं त्यांना पुढचा जन्म नरकामध्ये जावं लागतं. साधूने घातलेली रेषा आहे. साधूने आपल्यासाठी रेषा घालून दिली, संतांनी आपल्यासाठी रेषा घालून दिली. प्रत्येकाने एकादश केली पाहिजे. साधूची रेषा आहे ना, केली पाहिजे की नाही आपण एकादश. साधूने जर आपल्यासाठी मर्यादा घातली असेल तर, जर आपण ती पाळत नसेल तर आपल्याला नरकाशिवाय दुसरीकडे कुठे जागा आहे. साधूने जर सांगितलं असेल पंढरपूरला आळंदीला गेलं पाहिजे तर साधूची ती रेषा आपल्यासाठी मर्यादा आहे, ती आपण पाळली पाहिजे. महाराजांचं वर्णन आहे, एकादशीचा अन्न जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान आदम जनती एका, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी, अशुद्ध विटाळाची खळ, विडा भक्षिता तांबूल, सापडे सबळ काळा हाती न सुटे, सेज बाज विलास भोग, करीती कामिनीचा संग, तया जोडे क्षय रोग, जन्म व्याधी बळीवंत. आपण न वजे हरिकीर्तना आणि का वारी जाता कोणा, त्याच्या पापे जाना महा मेरू तो ठेंगना. इतकं पाप त्याच्याकडून होतं, त्याने जर साधूची मर्यादा पाळली नाही तर. मेरू पर्वत सुद्धा त्याच्या पापापुढे ठेंगणा ठरतो, इतका पापी तो ठरला जातो. साधूने घातलेल्या रेषा, साधूने घातलेल्या मर्यादा प्रत्येक जीवाने पाळल्याच पाहिजे. आणि आज जगत जननी सीता सुद्धा साधूची मर्यादा ओलांडते, त्याचा परिणाम होतो राजा रावणाकडे. 6 महिने त्या राजा रावणा, दुष्ट राजा रावणाकडे जावं लागतं.
सीतामाईने रेष ओलांडली की रावणाने आपलं खरं स्वरूप राक्षसी स्वरूप प्रगट केलं आणि सीतामाईला उचलतो, आपल्या विमानात घालतो. सीतामाई आक्रोश करते. त्याचं वर्णन तुलसीदासजी महाराज आपल्या लेखणीतून अत्यंत सुंदर पद्धतीने करतात. पहा, रूप देखा वही समय जगना बसना रूप देखा वही समय जगना बसना काशी कबारी सीतामय्याचा हरण तो राजा रावण करतो. आकाश मार्गाने घेऊन जातो दक्षिण दिशेला. तर समोर एक गरुडासारखा पक्षी समोर येतो. तो त्या रावणाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. का? तो निवांत झोपलेला आहे. पण आकाश मार्गाने जाणारी सीता आक्रोश करते, धावा, वाचवा, माझ्या प्रभूला सांगा. प्रभूला आवाज देते, लक्ष्मणाला आवाज देते. कुणी ऐकणारे असेल, पशु असेल, पक्षी असेल, झाडा असेल, दगड असेल, कुणीतरी माझा आवाज ऐका, माझ्या प्रभूला सांगा. मला लंकेचा रावण घेऊन जातोय, माझं अपहरण करतो. अशा पद्धतीने त्या गरुडासारखा असणारा पक्षी, त्याचं नाव आहे जटायू, त्याला जाग येते. रामाला सांगा म्हटल्यावर कदाचित ही रामाची धर्मपत्नी असली पाहिजे. सीतेला पाहिलेलं नाही त्याने आतापर्यंत. कारण त्या जटायूचं आणि राजा दशरथाचं सख्याचं नातं होतं, म्हणजे मैत्रीचं नातं होतं. अत्यंत जवळचे मित्र होते ते दोघं. कदाचित ही रामाची पत्नी असली पाहिजे. कोणतरी हिरावून नेतो म्हणून आकाशाकडे पाहिलं तर राजा रावण आहे लंकेचा. तो तिचं हरण करतो. आपलीच सून असल्यासारखी आहे, तिला आपण सोडलं पाहिजे, बंधनातून मुक्त केलं पाहिजे म्हणून तो जटायू राजा रावणावर तुटून पडतो. आकाशामध्ये त्या जटायूला पंख असल्यामुळे त्याची शक्ती जास्त आहे रावणापेक्षा. तो रावणाला हतबल करून सोडतो, रावणाला चोचा मारतो, रावणाला रक्तभंबाळ करतो. आणि रावणाला कळून चुकलं, याच्याकडून आपला निभाव लागणार नाही, म्हणून कपटाने याला आपण हरवलं पाहिजे. रावणाने सांगितलं, थांब गड्या जरासं, तुला युद्धच करायचंय, मला मारायचंय ना. एक काम कर, काय? माझं मरण कशात आहे मी तुला सांगतो, तुझं मरण कशात आहे मला सांग. एकतर तू मला मारशील, एकतर मी तुला मारेन. शक्यतोवर चांगल्या व्यक्तीला दुर्जनाची बुद्धी कळत नसते. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. जटायूला वाटलं खरंच आहे ना. आणि त्या रावणाने शपथ घातली, तुला रामाची शपथ आहे, खरं बोलावं लागेल. रामाची शपथ घातल्यानंतर जटायूने सांगितलं, खरं सांगतो, पण अगोदर तू सांग. रावणाने सांगितलं, माझं मरण पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. अंगठ्याला जर इजा झाली तर मी जागेच मरून पडणार. रावण खोटा बोलतो. आणि जटायूला विचारलं, तुझं मरण कशात आहे? जटायूने सांगितलं, काय आम्ही पक्षी आहोत, आमची शक्ती आमची ताकद काय पंखामध्ये असते. माझे जर पंख जर तुटले तर मी कुठल्या कामात येणार नाही. रावणाने तीच संधी चालून पाहिली. हातातलं खड्ग असणारं शस्त्र हातात घेतलं,
आणि त्या जटायूच्या दोन्ही पंखाला मारलं तर पंख तुटून पडले. तो रक्तबंबाळ झालेला जटायू, पंख तुटले, आकाशात विहार तरी कसा करणार. तो जटायू खाली आला, जमिनीवर पडला. प्रभूची भार्या सोडवण्याकरता मी अयशस्वी झालो म्हणून शोक करू लागला. आणि आता जर माझे पंख जर तुटले तर मी आता जगू शकत नाही. पण जोपर्यंत प्रभू येत नाही, जोपर्यंत प्रभूला निरोप सांगत नाही, तोपर्यंत कसा तरी प्राण धरून ठेवला. फक्त एकच आवाज चालू आहे, श्रीराम श्रीराम श्रीराम. एक आवाज मुखातून चालू आहे फक्त. इकडे प्रभू लक्ष्मणाला सांगतात, का किती वेळ झाला तू इकडे आला, मी सुद्धा इकडे आलोय. कदाचित आश्रमामध्ये काही वाईट घटना घडली असेल. आश्रमात कोणीच नाहीये, आपल्या कुटेमध्ये सीता एकटी आहे. या जंगलामध्ये विहार करणारे राक्षस आहे. काही आगतिक घटना घडली नसेल ना, लवकर आपण आश्रमात गेलं पाहिजे. आणि दोघेही भाऊ आश्रमात येतात तर पाहतात आश्रमात कुठेच सीता दिसत नाही, कुठेच सीता नाहीये. मध्ये जाऊन पाहिलं तर सीता नाही, मागे पाहिलं सीता नाही, पुढे पाहिलं, इकडे तिकडे चारही दिशेला फिरून पाहिलं सीता नाही. आणि आता कळून चुकलं, सीतेचं हरण झालं. आणि आता प्रभूने प्रत्येकाला विचारावं, माझी सीता पाहिली, माझी सीता पाहिली, माझी सीता पाहिली का. एखाद्या झाडाला हात लावावा, झाडा माझी सीता पाहिली. एखाद्या दगडाला विचारावं, माझी सीता पाहिली. एखाद्या वेलीला हात लावा, माझी सीता पाहिली का. लक्ष्मणाने आवाज द्यावा, भाभी कुठे असेल तुम्ही या समोर. घनदाट अरण्यात कोणी आश्रयाला नाहीये. दोघे आक्रोश करतात, आवाज देतात, कुठे असेल सीता. आणि असा आवाज देत आवाज देत दक्षिण दिशेला आपलं प्रस्थान सुरू केलं. कदाचित तिकडे गेली असावी, असा काय असावा असा अंदाज लावला. कदाचित तिकडे गेली असावी. आणि ते पंचवटी क्षेत्र सोडलं. थोडा पुढे दक्षिण दिशेला प्रवास करतात, कुठे असेल सीता. सीते सीते म्हणून आवाज देतात. तर काही अंतरावर पुढे गेल्यानंतर हळूच कानावर आवाज आला, श्रीराम श्रीराम श्रीराम. समोर गेले तर आवाज येतोय, माझ्याच नावाने आवाज येतोय. दोघेही बंधू पुढे चालत जातात. तर एक पक्षी आहे, रक्तबंबाळ झालेला आहे, खाली पडलेला आहे. प्रभू त्याच्या जवळ जातात, त्याचं शिर आपल्या मांडीवर घेतात आणि त्याला विचारतात, तात म्हणजे काका, कारण ते वडिलांचे मित्र आहेत, माझे काका आहेत, तुम्ही ओळखलं, तुमची अशी अवस्था कोणी केली. आणि त्या जटायूने रडून सांगावं, प्रभू लंकेचा राजा रावण आईसाहेब सीतेला दक्षिण दिशेला कुठेतरी घेऊन गेला. त्याला प्रतिकार करण्याकरता मी भरपूर प्रयत्न केले, पण मी अयशस्वी ठरलो. दक्षिण दिशेकडे घेऊन गेला, कुठे घेऊन गेला मला माहिती नाही. तुम्ही शोध घ्या, आता मी तुमचं सहकार्य करू शकत नाही, माझे पंख तुटले. प्रभूने सांगितलं, तुम्ही पत्ता सांगितला, तुम्ही माझे तात आहात, तुम्हाला मी पूर्ववत जीवन देऊ शकतो, तुम्हाला देतो. देवाने नुसता त्या जटायूच्या अंगावरून हात जरी फिरवला असता तर पुन्हा पंख आले असते. पण जटायूने सांगितलं, प्रभू आता जगण्यामध्ये काय अर्थ राहिला, आणि आता जगून तरी मी काय करणार आहे. अहो, चांगलं मरण येण्यासाठी प्रभू प्रत्येक जण प्रयत्न करतो. माझं मरण किती उत्कृष्ट आहे पहा ना. जगाचा मालक माझ्या समोर आहे, मी त्याला पाहतो. आणि वैशिष्ट्याने म्हणजे मला जी उशी मिळाली ती जगाच्या बालकाच्या पायाची उशी मला मिळाली. देवाच्या मांडीची उशी त्या जटायूला आहे. जटायू सांगतो, इतकं चांगलं मरण मला कधी येणार आहे प्रभू, जगून तरी आता काय करणार आहे मी. चांगलं मरण निश्चित आलं पाहिजे. माणूस जगला किती चांगला हे त्याच्या मरणाहून ठरल्यावर जातं. मेल्यानंतर माणसाला कळतं हा माणूस किती चांगला होता म्हणून, भले जिवंत असताना कळणार नाही. मरण माणसाला चांगलं आलं पाहिजे, चांगलं. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणेची सारी, तुका म्हणे मरणेची, तुका मरणेची सारी, तुका मरणेची सारी.
कीर्तिमा उत्तम मरण आलं पाहिजे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती रूपाने